बघतो आहे तर समोरचा उमेदवार सांगतो आहे की माझ्याकडे संघर्षाचा वारसा आहे आणि तो एकीकडे सांगतोय की या ठिकाणी आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि तो सांगतो आहे की आम्ही 25-30 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी संघर्ष केला। अरे बाबा, तुझ्या अशा पद्धतीच्या संघर्षाची श्रीरामपूरला गरज नाही। आदरणीय विखे साहेबांनी 6 महिन्यामध्ये आमचं आराध्य दैवत या ठिकाणी उभा केलं, याला म्हणतात विकास। आणि तू 30-30 वर्ष आमचं जर आराध्य दैवत उभा करण्यासाठी संघर्ष करीत असतील तर तुला नगरपालिकेमध्ये देखील पाठवण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही। समोरच्या पार्टीनं एक टॅगलाईन तयार केली की स्वाभिमानी श्रीरामपूर। अरे कसला तुम्ही ज्या या ठिकाणी आमचा जो मतदार बांधव आहे तो स्वाभिमानीच आहे, परंतु मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज खऱ्या अर्थाने एक प्रश्न विचारायचा आहे। ज्या वेळेस तुमच्या पिताश्रींना नको त्या माणसांनी नको त्या पद्धतीचे बोलणे दिले, तुमच्या सहकार्य मित्रांची आई बहीण काढली, त्यांची इज्जत काढली, अशा माणसांना तुम्ही पेढे भरवले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठं गेला होता? ही तुमची स्वाभिमानाची व्याख्या आहे का? ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आमचा श्रीरामपूरचा मतदार राजा माणूस हा स्वाभिमानी आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमान काय असतो हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, या प्रास्ताविक करत असताना मी फार जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहोत। आदरणीय विखे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत, अधिक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण या ठिकाणी करतो आहोत। मला सर्व श्रीरामपूरकर वासियांना आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करायची आहे की ज्या पद्धतीने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा उभा राहिला, त्याचप्रमाणे या श्रीरामपूरमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न होते, ते आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात आलेले आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे 220 केव्हीचं सबस्टेशन या ठिकाणी उभं राहत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी या शहराच्या विकासासाठी आदरणीय विखे साहेबांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला भविष्य काळातही अनेक मोठी कामं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या शहरासाठी करायची आहेत। मग ते आरोग्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या सर्वांना कल्पना आहे की विखे साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ 180 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला दिलेले आहेत। म्हणजे प्रचंड मोठा निधी आधी या शहराच्या विकासासाठी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, या शहरातला एक वेगळं स्वरूप देण्यासाठी ही सगळी मंडळी आज आपल्या मागे आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे आणि सर्व महायुतीचे उमेदवार या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की खऱ्या अर्थाने या शहरातील गोरगरिबांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, हे जर सोडवायचे असतील तर आपल्याला आदरणीय सुजयदादांना या ठिकाणी विश्वास द्यावा लागेल की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत। आदरणीय अधिक साहेबांचे हात बळकट करावे लागतील की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि आपल्याला कानडे साहेबांना देखील सांगावं लागेल की जी चूक आमची विधानसभेला झाली ती चूक आता आम्ही करणार नाहीत आणि या शहराचा विकास आता आम्ही थांबवणार नाहीत। आम्ही सक्षमपणे विखे साहेबांच्या अधिक साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी आहोत आणि मित्रांनो, ते जर आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्रीनिवास बेहानी साहेब असतील आणि आपले सर्व युतीचे उमेदवार असतील, यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून देऊन या ठिकाणी आपल्याला ती ताकद आणि तो विश्वास विखे साहेबांना अधिक साहेबांना या ठिकाणी द्यावा लागेल आणि आपण सर्वजण उद्या होत असलेल्या मतदानाच्या माध्यमातून तो दाखवून द्याल आणि तो दाखवून दिल्यानंतर या विकासाचा गाडा, या श्रीरामपूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावंसं वाटतं। मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी फार वेळ न घेता आपल्याला कळकळीची विनंती करेल की या भुरट्या लोकांपासून सावध राहा की ज्यांनी 25-25, 30-30 वर्षे या शहरामध्ये सत्ता भोगली आणि सत्तेच्या माध्यमातून फक्त मलिदा खाण्याचं काम केलं। राजकारणामध्ये 2-3 पद्धतीचे लोक असतात। काही लोक सत्तेच्या माध्यमातून स्वतःची घरं भरण्याची कामं करतात, तर काही लोक प्रामाणिकपणे सत्तेच्या माध्यमातून गोरगरीब सामान्य माणसाचा विकास करत असतात। श्रीनिवास बेहानी भाऊ आणि आपले उमेदवार त्यापैकी आहेत आणि समोरचे उमेदवार 20-20, 25-25 वर्ष सत्तेत बसून त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला आणि जनतेला वारेवर सोडलं आणि आज पुन्हा ते आपल्याला सांगतायत की आम्हाला मतदान करा कारण आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे। या भामट्या भांडवलांपासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करेल।
आदरणीय अधिक साहेब आपल्यामध्ये आता उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आदरणीय सुजयदादांचं मनापासून स्वागत करतो. सर्व उमेदवार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात. आपला आशीर्वाद आमच्या सर्वांच्या सोबत आहोत. हा आशीर्वादच या शहराच्या विकासासाठी काम येणार आहे. असंच प्रेम आपण उद्या मतपेटीच्या माध्यमातून दाखवावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा दादांचं या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद कानडे साहेब. यानंतर भारतीय जनता पार्टीचा युवा नेता आमचा सहकारी अतुल वडणे याला विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. त्या स्पीड ब्रेकरवर जे आपले रॅम्पवर जे उभे आहेत ना, त्यांना विनंती की मागं खुर्च्या ठेवलेल्या आहेत, मागच्या सुद्धा नागरिकांना आपल्याला बघायला मिळालं पाहिजे. दादांची विनंती आहे की आपल्या सर्वांना कृपया आपण खाली बसून घ्यावं. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे सर्व उमेदवार, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अविनाशदादा अधिक आणि सर्व सन्मान्य, प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही आहे. आणि या श्रीरामपूरच्या इतिहासामध्ये श्रीरामपूरचा विकास रथ पुढे नेण्यासाठी या ठिकाणी जमलेला श्रीरामपूरच्या या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, मातांनो, सगळ्यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. दादा जास्त काही बोलायचं नाहीये, पण या श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर शहराचा विकास रथ चिखलात ज्या 2 जणांनी रुतवण्याचं काम केलं, या श्रीरामपूरमध्ये अचानक काही जणांचा स्वाभिमान जागा झाला. स्वाभिमान अचानक यांचा 35 वर्ष कुठं गेला होता माहिती नाही. यांचा स्वाभिमान 1.5 महिन्यापूर्वी अचानक जागा झाला. दादा, बाळ जन्माला यायला सुद्धा 9 महिने लागतं. यांचा स्वाभिमान 1.5 महिन्यामध्ये जागा झाला. तर जेव्हा विचार केला यांचा 1.5 महिन्यात जागा झालेला स्वाभिमान नेमका कुठून आला असेल, त्यावेळेला कळालं की यांना काही लोक काही दिवसांपूर्वी सोडून गेली होती. त्याच्यातली काही लोक पलीकडनं पुन्हा यांच्याकडे आली, यांच्या गळ्यात गळे घालून भेटली आणि गळ्यात गळा घालून भेटल्यानंतर त्याच्यातल्या एका जणाच्या खिशातनं स्वाभिमान खाली पडला. हा स्वाभिमान यांनी टपकन उचलला, गाडीवर लावला, बोर्डवर लावला, मोबाईलवर फिरवला, अख्ख्या श्रीरामपूर भर फिरवला आणि श्रीरामपूर भर आता फक्त स्वाभिमानी श्रीरामपूरच्या नावाखाली मतांचा जोगवाही माणसं मागं हिंडत आहे. अरे यांचा स्वाभिमान तेव्हा कुठं गेला होता ज्या वेळेला यांच्या जिल्हाध्यक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांची माफी मागायचं सोडून संपूर्ण श्रीरामपूरकरांना यांनी येड्यात काढण्याचं काम केलं. त्या व्हिडिओचा अहवाल सुद्धा आलेला आहे. प्रशासनानं तो व्हिडिओ सुद्धा खरा असल्याचं त्या ठिकाणी सिद्ध केलंय. यांनी यांचा स्वाभिमान कुठं कुठं गहाण ठेवलाय सांगायची काय गरज नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या श्रीरामपूर शहरामध्ये दादा आमच्याकडे एक समाधान सुपारी फार फेमस होती, समाधान सुपारी. पण त्या समाधान सुपारी बरोबर श्रीरामपूर मध्ये आणखी एक सुपारी फार फेमस आहे, बिबट्या सुपारी. जी बिबट्या सुपारी श्रीरामपुरात गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंटचं राजकारण करून श्रीरामपूर शहराला विकासाच्या रथापासून लांब ठेवायचं काम करते. ही श्रीरामपूरची जनता आता भुलणार नाहीये. ही श्रीरामपूरची जनता आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आदरणीय स्वर्गवासी जयंतरावजी ससाने साहेबांना यांनी एक नाव ठेवलं होतं आंदोलनातनं. हा त्यांना जब्बर सुपारी म्हणायचा, हा जब्बर सुपारी म्हणायचा. आणि हा त्यांना जब्बर सुपारी म्हणायचा हा त्यांचाच लहान भाऊ आहे बिबट्या सुपारी, जो भारतीय जनता पार्टीला काँग्रेसची बी टीम समजतो ना. तर हा खरा भारतीय जनता पार्टीची नाही तर काँग्रेसची खरी बी टीम आहे, ज्यांना सुपारी घेऊन या ठिकाणी विकासाला लांब ठेवायचं काम करतोय. बरं आता लय राग येणार आहे, त्याला लय राग येतो. कारण की एवढ्या दिवस त्यांनी श्रीरामपूर शहरातल्या या मतदारांना येड्यात काढण्याचं काम केलं. भाऊ आता त्याला हा व्हिडिओ दाखवा सगळ्यांनी, दोन्ही हात वरती करायचे सगळ्यांनी. आपले हात आहेत ना सगळ्यांना, पंजाना करे दाखवू. लय वाटोळ केलंय आपल्या गावचं पंजाने. मुठी आवळा सगळ्यांनी, मुठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी. ही एकी आणि हा श्रीरामपूरचा खरा विकास आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांवर श्रीरामपूरकरांनी हा विश्वास दाखवलाय आणि या एकीला साथ मिळाली आहे घड्याळाची. आपली वेळ सुद्धा एकदम जोरात चालू आहे. आवी दादा तुम्ही आमच्या बरोबर आहे. या श्रीरामपूर शहराच्या नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीच्या विकासाचा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाहीये. कोणाच्या भूलतापाला बळी पडायचं नाही. अनेक जण भेटतील, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं येतील, सगळ्या पद्धतीनं त्यांचं ऐकून घ्यायचं. ते आल्यानंतर नमस्कार करतील, आम्हाला मतदान करा. तुम्ही पण त्यांना सांगायचं काळजीच करू नका, आमचं मत कमळाला आणि आमचं मत घड्याळाला, हे त्यांना ठासून सांगायचं आणि दाखवून द्यायचं श्रीरामपूरकर हे फक्त विकासासोबत आहे. आता यांच्या भूलथापांना कुठंच बळी पडायचं नाहीये. समोर बसलेले आपले सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. मी हे ठामपणे आज सांगू शकतो, ही श्रीरामपूरची गर्दी हे सांगून देते की हे फक्त नगरसेवक पदाचे उमेदवार नाहीये, तर उद्याचे हे विजेते पदाचे उमेदवार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं श्रीनिवास भाऊ बिहानी यांचं हिंदुत्व दादा हे अचानक नाही आलेलं आहे. मला 3 दिवसांपूर्वी एक गोष्ट कळाली. हा माणूस सांगत फिरतो गावामध्ये यांच्यात कोणतं हिंदुत्व आहे. अरे ज्या माणसानं अनेक वर्षापूर्वी बेलापूरच्या गोशाळेला जागा दिली, वर्षानुवर्ष तिथल्या चाऱ्याचा खर्च सांभाळतो, श्रीरामपुरातल्या जनतेला सुद्धा हे माहिती नव्हतं, ज्यांनी गुप्तदान करून ही सेवा दिली. अरे खरं हिंदुत्व काय असतं, तर खरं हिंदुत्व हे असतं फक्त वेस्टर्न हाईटच्या सुपाऱ्या घेणं हिंदुत्व नसतं. ही गोष्ट ध्यानात ठेव. सगळ्यांना सगळं काय माहितीये. 7 वर्ष आपण सोबत राहिलोय. काय आहे बाबा, जास्त बोललो तूच माझी सुपारी उद्या कुठंतरी वाजवायचा. पण मला खात्री आहे दादा तुम्ही माझ्या पाठीशी आहे, माझी सुपारी आता कोणी वाजवू शकत नाही. कारण की श्रीरामपूरकरांच्या पाठीशी सुद्धा दादा तुम्ही खंबीर आहे. आता दादा एकच विनंती आहे, ज्यांनी गावचं वाटोळं करण्यासाठी लई सुपाऱ्या वाजवल्या ना, आता या सगळ्यांचा बंदोबस्त करून गावाला विकासाच्या मार्गावरती न्या. या छत्रपती शिवरायांना जसं तुम्ही 6 महिन्यात आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं, गावच्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार, गावाला हॉस्पिटलची समस्या आहे ती दूर करा आणि गावाला विकासाच्या दृष्टीवरती न्या. एवढीच विनंती करतो. खूप वक्ते बोलणार आहेत दादा, खूप बोलण्यासारखं होतं. 10 दिवस भरपूर सारी बॅटिंग केली आहे, पण आता बाकीच्यांना सुद्धा बॅटिंग करता आली पाहिजे. आवी दादा आज तुमच्यासाठी भरपूर वेळ सोडलाय आणि मागं सोडला नव्हता, त्याच्यासाठी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण बांधवांना मी एवढ्या विश्वासानं धाडसानं या ठिकाणी बोललोय. ध्यानात ठेवा, इथली माणसं लय खुनशी आहे, जे सुपारी घेणारी येते. या तरुण पोराचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन द्यायचं नाहीये. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन द्यायचं नसेल ना, तर कमळाचं आणि घड्याळाचं बटन दाबून श्रीरामपूरमध्ये इतिहास घडवायचा आहे. बोला सियावर रामचंद्र की जय श्रीराम, जय जय श्रीराम. एवढे बोलून माझी मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर दीपक अण्णा पाटील यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांच्या प्रचारार्थ आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले युवकांचे आशास्थान आणि ज्यांनी त्यांच्या कार्यकौशल्यामधून या नगर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प घडवले आणि युवकांना शक्ती देण्याचं काम केलं, असे आपले सर्वांचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाशदादा अधिक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवासजी बिहानी, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संजयजी फणसाहेब, अशोकरावजी कानडेजी, सन्मान्य सर्व उमेदवार, सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर बसलेले सर्व आमचे मित्र, माता भगिनी, पत्रकार मित्र, खऱ्या अर्थानं आजची निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या श्रीरामपूरचं भवितव्य ठरवायचं आहे. श्रीरामपूरला आपल्याला दिशा द्यायची आहे, श्रीरामपूरला विकासाकडे घेऊन जायचं आहे आणि म्हणून ह्या उद्देशाने
नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या श्रीरामपूरला सातत्याने सहकार्य केलं, श्रीरामपूरला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि आज खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या निवडणुकीमधून आपण त्यांना जर साथ दिली तर मला वाटतं आपल्या श्रीरामपूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, श्रीरामपूर पुढे झालं गेल्याशिवाय जाणार नाही. आणि म्हणून राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. आणि सरकार जर आपले असेल आणि आपल्या ताब्यात जर ही नगरपालिका आली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल, चांगल्या पद्धतीने निधी आणता येईल, लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडता येईल, रस्त्याचे सडकेचे जे असणारे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न, अनेक प्रश्न या श्रीरामपूरमध्ये आहेत. ते सोडवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या युतीला मतदान करायचं आहे. आणि म्हणून समोर सुद्धा काही मंडळी आहेत, ते खोटे आश्वासनं देतात, खोटे आमिष दाखवतात, काहीतरी चुकीचं बोलतात आणि आपल्याला मत मागण्यासाठी आपल्याकडे येतात. परंतु माझा आपल्याला सर्वांना प्रश्न आहे, मी आपल्याला विचारतोय की अशा लोकांना आपण मतदान करणार आहोत काय, ज्यांनी आपला आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि नंतर एक व्हिडिओ आपल्या समोर का आम्ही बोललोच नाही, हा खोटा व्हिडिओ आहे, फेक व्हिडिओ आहे. आणि असं असताना काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब आणि शेजारचेच असणारे बाळासाहेब थोरात इथं आले आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही सचिन गुजरच्या पाठीशी आहोत, सचिन गुजर असं बोलू शकत नाही. आणि काय नंतर रिपोर्ट आला, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला का तो व्हिडिओ होता, तो बोललेला जो माणूस होता ते खरं बोलला, आमच्या शिवरायांचा त्यांनी अपमान केला. आणि अशा माणसाच्या पाठीशी आपण जायचं का? ह्या काँग्रेसने आपल्या शिवरायांचा अपमान केला, अशा माणसाच्या बळी द्यायचं का? हा आपल्याला सर्वांना आपल्या स्वतःला प्रश्न विचारावा लागणार आहे. आणि म्हणून अशा लोकांचा आपण निषेध करणं, अनेक ठिकाणी निषेध झाला. दादा आमच्या श्रीरामपूरमध्ये जनतेच्या मनामध्ये असे तीव्र असा असंतोष आहे, लोकांच्या मनात अशा भावना आहे, कधी निवडणुकीत कधी आम्ही कमळाचं बटन दाबू, कमी आम्ही घड्याळाचं बटन दाबू, अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. केवळ ह्या अशा लोकांनी, खरं म्हणजे हा माणसात नाही बाई माणसात नाही, अशा लोक अशा पद्धतीने इथं बोलतात. मला खरं किव येते या लोकांची. आणि ह्या लोकांना प्रचारासाठी हे लोक काँग्रेसचे लोक घेऊन फिरतात. लाज वाटायला पाहिजे यांना. अरे छत्रपतींचा अपमान करणं तुम्ही काय साधी गोष्ट समजता का? क्षुल्लक गोष्ट समजता का? आमचे लोक एवढे हलक्याने ते घेणार आहेत का? लोकांच्या मनामध्ये आहे, लोक पेटून उठलेले आहे, लोकांनी ठरवलेलं आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवायची आहे, ती आपण सर्वांनी दाखवायची आहे, एकजुटीने दाखवायची आहे. यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये यांचा टांगा पलटी आणि घोडेफार आपल्याला उद्या करायचे आहेत. जागा दाखवून द्या. केवळ एका गोष्टीमध्ये नगरला घडलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्या माणसाला चिद्दम सारखा माणूस होता, लोकांनी त्याला देशधडीला लावला. उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये ह्या काँग्रेसला तुम्हाला या श्रीरामपूरमधून देशधडीला लावावं लागणार आहे. तरच आपण खरं छत्रपतींच्या राज्यामध्ये वावरतो आणि आपण खरं छत्रपतीच्या पायी कावा असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ज्या नेत्याच्या भरोश्यावर ही निवडणूक करतात, संगमनेरच्या नेत्याच्या भरोश्यावर, त्यांनीच काँग्रेस सोडून दिलेला आहे, त्यांनी पंजा सोडून दिलेला आहे. आणि हे लोक आम्हाला इथं स्वाभिमानाच्या गप्पा आणतात. काय स्वाभिमान तुमचा? अरे तुम्ही तुमच्या एका असेल तर तुम्ही सीधा येऊन सांगा, तुम्ही राधाकृष्ण आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्या मांडवा खालून गेला आहात की नाही? तुम्ही यांच्यामधून काही पद मिळवले आहेत की नाही? अरे यांच्याकडून फायदे घेतले, यांच्याकडून कामं करून घेतले, तुमचे विकास कामं असतील किरकोळ कारकोळ पण तुमच्या स्वतःसाठी केले असतील. आणि तुम्हाला जेव्हा उपनगराध्यक्ष झाले, मी साक्षी आहे त्याला, अनुताई होत्या, आमचे आविदादा होते, अनुताई निवडून आल्या आणि उपनगराध्यक्ष करायची जेव्हा वेळ आली तेव्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब अतिशय मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस राजकारणात असू शकत नाही. एवढा राजकारणी तो म्हणजे माणूस असा आहे की आपण प्रेम किती करावं, तो माणूस सुद्धा आपल्यावर एवढं प्रेम करणारे असे ते व्यक्तिमत्व आहे, प्रेम करणारं व्यक्तिमत्व, कधी कोणाला न फसवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून जयंतराव ससानी कैलासवासी त्यांची आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची दोस्ती होती, मैत्री होती. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, चला आता वडील नाही ना, या पोराला आपण कुठेतरी बसवलं पाहिजे, या पोराला कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून अशी परिस्थिती असताना सुद्धा, नगरसेवक कमी असताना सुद्धा केवळ आणि केवळ फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आदेशावरून त्याला उपनगराध्यक्ष केलं. आणि त्यांनी काय केलं? उलट्या तंगड्या कुत्रा नसतं का ते जाता जाता करतं, त्या पद्धतीची ही लोक आहेत, या पद्धतीची अवलादी आहेत. आणि यांनी खोटं बोललं आणि आम्हाला स्वाभिमान शिकवता. आणि नामदार साहेब खोटं बोलतात असं बोलतात. अरे तुम्ही किती खोटं बोलतात, मी साक्षीदार आहे. मार्केट कमिटीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीमध्ये
तुम्हाला विखे कुटुंबाचा साथ घेतल्याशिवाय तुम्हाला कधी निवडणूक करता आली नाही. त्यामुळे तुम्हाला विखे कुटुंबावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो की अशा पद्धतीने तुम्ही जर वागत असाल तर भविष्यात तुम्हाला कधी आम्ही माफ करणार नाही, ही जनता माफ करणार नाही. खरं म्हणजे आपल्याला आपला विकास आणि आपलं भवितव्य आपल्या समोर पिढीचं भवितव्य करायचं असेल तर आपल्याला ह्या युतीच्या मागे भक्कमपणे उभं राहावं लागणार आहे. दुसरीकडे एक उमेदवार आहे, तो काहीतरी छापून असतो, काहीतरी चुकीचं सांगत असतो. आता आमच्या अतुलने सांगितलं कोणती समाधान सुपारी वाजवण्याचा धंदाच यांचा. मी स्वतः साक्षीदार आहे त्या निवडणुकीमध्ये. जेव्हा त्यांनी सुपारी वाजवली होती त्यांना काय केलं कसं केलं सगळं माहिती आहे, काही गोष्टी बोलता येत नाही. परंतु आता सुद्धा काँग्रेसची सुपारी घेऊन ते उभे राहिलेले आहेत. त्यांना निवडून यायचं नाही, तिकडून काही मलिदाला खिशात घालायचं एवढंच काम या मंडळीचं आहे. यांनी सातानी एवढं एकच काम केलेलं आहे. त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही, तुमच्या सुखदुःखाशी त्यांना काही घेणं नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काय खाता काय करता तुम्हाला त्यांचं काय घेणं देणं नाही. तुम्ही किती दुःखी आहात याचं काय घेणं नाही. त्यांचं स्वतःचं काय भागणार आहे एवढंच फक्त ते पाहतात. म्हणून अशा उमेदवाराचा विचार सुद्धा करणं आपल्या चुकीचं आहे. ते मला वाटतं 3, 4, 5 नंबरला असतील आणि अशा उमेदवाराचा काय विचार करायचा. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, आपला भविष्य आपला विकास आपला श्रीरामपूर तालुका पुढे न्यायचा असेल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि नामदार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याबरोबर अविनाश दादा अधिक सुद्धा आहेत. आपण सर्वांनी यांच्यावरती विश्वास ठेवावा आणि ह्या निवडणुकीमध्ये जिथं कमळ दिसेल तिथं कमळावरती मतदान करावं, जिथं घड्याळ दिसेल तिथं घड्याळावरती मतदान करावं. आणि वरचं जे उमेदवार आहे त्यांचं नगर अध्यक्षपद त्यांचं चिन्ह कमळ आहे. काय चिन्ह आहे आपलं वरचं, कशाला मतदान देणार आहात आपण. कमळाला सर्वांनी मतदान करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटरे अण्णा. यानंतर माजी नगराध्यक्ष संजीव भाऊ फंड यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. थोडक्यातच बोलणार आहे मी. उद्या होणाऱ्या मतदानासाठी आणि आज सांगता सभेसाठी उपस्थित असलेले भाजपाचे नेते आणि युवकांचे आशास्थान सुजयदादा विखे पाटील, राष्ट्रवादीचे सेक्रेटरी अविदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्षाचे उमेदवार श्रीनिवास बियाणी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवकाला उभे राहिलेले सर्व उमेदवार, उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ही निवडणूक महत्त्वाची का आहे एवढंच मी सांगणार आहे की येत्या 2 तारखेला म्हणजे उद्याच्यालाच मतदान का करायचं आहे. श्रीरामपूर आपलं एक अधोगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि श्रीरामपूरला वाचवायचं असेल तर वरचं सरकार, दिल्लीचं सरकार भाजपचं आहे, आपल्या महाराष्ट्राचं सरकार युतीचं आहे. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निधी कुठून येईल ह्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं. आणि श्रीरामपूरमध्ये नामदार साहेबांनी न मागता आपण 180 कोटीची वॉटर सप्लायची स्कीम दिलेली आणि तिचं काम आत्ता प्रगतीपथावर चालू आहे. आणि श्रीरामपूर शहरातला जवळजवळ 30-40 वर्षाचा प्रश्न होता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आसरोडू पुतळ्याचं. आणि पुतळा तयार होऊन बी जवळजवळ 20 वर्ष झाली. मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस पुतळा आम्ही तयार करायला टाकला होता. तर हा निर्णय इतक्या वर्ष होऊ शकला नाही. तो सुजयदादांनी आणि नामदार साहेबांनी मनावर घेतलं आणि 6 महिन्यात हा पुतळा आम्ही सांगितले 2 पुतळे आमचे तयार आहे दादा, हे बसवले पाहिजे. त्यासाठी दादांनी ह्या पुतळ्याचा बसवलाच आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला सुद्धा 1.5 कोटी रुपये निधी आणि मंजुरीसुद्धा आणलेली. आणि दादा अजून एक आहे की आपल्या गोडाऊनमध्ये बरेच पुतळे नगरपालिकेच्या, फक्त त्यांना परवानग्या नाही. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे, मदर तेरेसाचा पुतळा आहे, त्या बी परवानग्या लवकर. कारण मदर तेरेसाची बऱ्याच लोकांची भावना आहे. जर्मन हॉस्पिटलचे कधी भेटले की ते तेवढंच सांगतात की आमचा मदर तेरेसाचा पुतळा बसवा. काल साहेब आले होते, साहेबांची आम्ही तिथं मिटिंग लावली होती त्या लोकांची. तेवढा एक प्रश्न आहे, मदर तेरेसा ह्या
विश्वातल्या सर्वात चांगल्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. त्यांचा पुतळा बी बसवावा आणि आपल्या गावातले जे जे प्रश्न रखडलेले, अंडरग्राऊंड गटारीचा प्रश्न मोठा आपला रखडलेला आहे, तो एक मार्गी लावा. असे एक नाही अनेक प्रश्न आहे, ते दादा आणि नामदार साहेब आणि त्यांच्या जोडीला आता आविदादा बी आहे, ते बी राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडे फायनान्स मिनिस्टर आहे. त्याच्यामुळं पैशाला काही कमी नाही पडणार आपल्या श्रीरामपूरसाठी. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी आणि भाजपा युतीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, आपले सर्वांचे लाडके भाऊ, दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक श्रीनिवास भाऊ बिहारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो. या ठिकाणी माझे नगराध्यक्ष ताई आपल्यासाठी श्रीनिवास भाऊ साठी काहीतरी 4 ओळी या ठिकाणी सांगणार आहे. पण त्याच्या आधी छत्रपतींच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना अर्पण करते. आपल्या सगळ्यांसाठी ते आपलं आराध्य दैवत आहे. माझे वडील आदरणीय श्री गोविंदरावजी अधिक साहेब यांच्या पुण्यस्मृतीस मी अभिवादन करते आणि 4 लाईन म्हणते. आता आपलं ठरलंय, आता आपलं ठरलंय, वारा पण आता फिरलाय, प्रगतीच्या दिशेने घड्याळाच्या काट्यावर, कमळाच्या सुगंधात, विकासाची निशाणी, श्रीनिवास बिहानी, श्रीनिवास बिहानी, श्रीनिवास बिहानी. धन्यवाद ताई. प्रथमतः 4 दिवस आधी आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून नामोल्लेख करणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मी तीव्र शब्दात आपल्या सर्वांच्या समोर मी निषेध करतोय. आजच्या या सांगता सभेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, अविदादा अधिक, संजयजी फंड, अशोकराव कानडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिनकर भाऊ, दीपकांना पटारे, अनुराधाताई अधिक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती पार्टीचे सर्व उमेदवार आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व श्रीरामपूरच्या बंधू आणि भगिनींनो, दादा 35 वर्ष ज्यांना संघर्ष करावा लागता म्हणताय ते तुम्ही आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 6 महिन्यात उभा करून दाखवला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही देत आहात, आमची अपेक्षा वाढत चालली आहे. देणारा असला की घेणाऱ्याची अपेक्षा वाढत चालती. दादा मी आपल्या श्रीरामपूरकरांच्या वतीने दादांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तुम्ही 1.5 करोड रुपये मंजूर केले, त्याचप्रमाणे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 6 महिन्यात उभा केला, तसाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा देखील पुतळा आपण श्रीरामपुरात उभा करावा अशी मी मागणी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी दादा तुम्ही 1.5 करोड रुपये दिलेत नामदार साहेबांनी. मी या श्रीरामपूरकरांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की ते काम लवकरात लवकर पूर्ण करून येणार 14 एप्रिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अश्वारूढ पुतळ्यासोबतच आम्हाला साजरा करायची संधी द्या, ही अशी मी तुम्हाला विनंती करतो. विकासाबद्दल बोलायचं तर न मागता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आपल्या श्रीरामपूरला 178 करोड रुपयाची पाणी योजना दिली आहे. ती योजनेचं काम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यात
ती योजना पूर्ण होईल आणि आपल्या श्रीरामपूरकरांना स्वच्छ आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होईल. त्याचबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीने दादा तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुन्हा मुंबईप्रमाणे श्रीरामपूरला देखील ही योजना पूर्ण झाल्यानंतर 24 तास पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर आपले सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर मी आणखी एक शब्द देतो की येत्या 100 दिवसात नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं शहर हे खड्डे मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. आरोग्याच्या सुविधा, पाण्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईट या सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत. मी तुम्हाला आणखी एक सांगतो, श्रीरामपूरकर म्हणजे माझं कुटुंब आहे. मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे असं समजून आम्हाला सगळ्यांना मतदान करा. त्याचबरोबर श्रीरामपूरचा जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं लागेल. त्याला कारण आहे, केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, राज्यात सत्ता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीचे. मग निधी आणायचा असेल तर सरळ रेषेत सगळं जर असेल तर निश्चितपणे लवकरात लवकर आणि जास्त निधी आणू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, श्रीरामपूरच्या विकासासाठी, श्रीरामपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदाची. माझं चिन्ह आहे कमळ. त्याचबरोबर आपली युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. जिथे जिथे कमळ असेल, जिथे जिथे घड्याळ असेल त्याच्या समोरचे बटन दाबा आणि आम्हाला सर्वांना विकासासाठी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आपल्या श्रीरामपूरचे भूमिपुत्र आदरणीय अविदादा आदिक यांना. श्रीरामपूरमधील सर्वात आकर्षक असं ठिकाण साक्षात शिवतीर्थ आणि या शिवतीर्थावरती होत असलेल्या आपल्या येणाऱ्या 2 डिसेंबरला जी नगर परिषदेची निवडणूक होत आहे, त्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सांगता सभेला इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे युवा नेते, वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत पण कार्यकर्तृत्वानं फार मोठे आहेत, असे माजी खासदार, देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे आजचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन दिनकरजी, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माझे दुसरे मित्र दीपक अण्णा पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माझे सहकारी अशोक नाना कानडे, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संयुक्त उमेदवार तुमचे माझे सगळ्यांचेच सुपरिचित श्री श्रीनिवास बिहानीजी, श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा माझ्या ज्येष्ठ भगिनी आणि आता आपल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेविकेच्या पदावरती उभ्या असलेल्या अनुराधाताई आदिक, माजी नगर अध्यक्ष माझे जुने सहकारी मित्र संजय फंडजी, खरं तर व्यासपीठावरती नावं घ्यावीत असे सगळेच आहेत, सगळ्यांची नावं घेत बसलो तर फार वेळ लागेल, फार विलंब होईल.
सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या निवडणुकीतील उमेदवार, शहरातील सगळे माजी नगरसेवक, तालुक्यातून आलेले ज्येष्ठ सन्मान्य इंद्रनाथ पाटील थोरात काका, नानासाहेब पवार, नाना शिंदे, उपस्थित सर्वच ज्येष्ठ आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित या शिवतीर्थावरती असलेले सर्व श्रीरामपुरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, माझ्या आधी अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या झालेल्या युतीचे जे नायक आहेत त्यांचं भाषण ऐकण्याकरता आपण सगळे आलात. आणि आत्ताच ते मला व्यासपीठावरती सांगत होते की समोर गर्दी खूप आहे, ही वस्तुस्थिती जरी असली तरी ह्या गर्दीपेक्षा कैक जास्त पटीनं या सभेला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना ऐकण्याकरता फेसबुक आणि मोबाईलवरती मतदार आहेत. बरोबर आहे, जमाना बदललाय. पूर्वीच्या सभा म्हटल्या की फक्त सभेलाच गर्दी व्हायची आणि तिथेच लोक विचार ऐकायला यायचे. पण आता जसं जसं जमाना बदलतो, नवीन तंत्रज्ञान येतं, मतदार बंधू भगिनी असतील, तरुण असतील, ते थोडंसं मोबाईलवरतीच लक्ष ठेवतात, तिथेच विचार ऐकायला मिळतात. आम्ही देखील स्टेजवरती बसलेलो असताना आता मोबाईलच बघत होतो की कोण कुठं काय बोललंय, कोण नवीन काय सांगतंय, आणि एकमेकाला आम्ही त्या गोष्टी सांगत होतो. निवडणूक आहे आपल्या नगर परिषदेची आणि जे आपल्या विरोधात उभे आहेत, अतुलनी मगाशी सांगितलं परंतु ते सगळं नाही बोलला. सुजय दादा तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला सुजय दादा म्हणतोय कारण सगळेच, माझी मोठी बहीण सुद्धा तुम्हाला दादा म्हणते, आता अवघडच झालं. पण तुम्ही ते दादा नाव कमावलं तुमच्या कर्तृत्वानी. आपण खाजगी एकमेकाला काही हाक मारत असलो तरी जनतेच्या मनातले तुम्ही दादा झालेले आहात आणि जनतेसमोर बोलत असल्यामुळे आता मलाही तुम्हाला सुजय दादा हाक मारली पाहिजे. तर तुम्ही तर इथं नव्हता, तुम्ही बैठका घेतल्यात आणि तुम्ही जिल्ह्यामध्ये अनेक नगर परिषदांचं नेतृत्व करण्याच्या संबंधी धावपळ करत आहात. नामदार साहेबांनी देखील, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी श्रीरामपूरला पहिल्यांदा विशेष लक्ष केंद्रित करून आम्हाला सगळ्यांना खूप वेळ दिला. या महायुतीचे नायक खऱ्या अर्थानं तुम्ही आहात. मला पहिला फोन हा तुमचा आला होता आणि मी तुमच्या फोनची तर वाटच पाहत होतो, तुमची किंवा नामदार साहेबांची. कारण पक्षातल्या ज्येष्ठांनी सूचना दिल्या होत्या, शक्य असेल तिथे आपण महायुतीच्या वतीनंच निवडणुका लढायच्या. आणि मला चांगला आठवतो तो प्रसंग, ज्यावेळी तुम्ही मला बोलावलं, तुम्ही तर मला भेटायला येतो म्हटलात, मीच तुम्हाला म्हणलं अहो तुम्ही नका येऊ, तुमची धावपळ चाललेली आहे, मीच मुंबईला जाता जाता तुम्हाला रस्त्यात भेटतो. आणि आपली प्राथमिक चर्चा झाली ती महायुती म्हणूनच झाली होती की भारतीय जनता पक्ष, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जायचं. आणि त्याच्या मागची संकल्पना फक्त एवढीच होती की जर आपण एकत्रित निवडणूक लढलो तर मतविभागणी होणार नाही आणि आपल्याला जे संकल्प जो आपण मनाशी केलेला आहे, जे विचार आपल्या मनात आले होते, जी काळजी तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना होती आणि ज्यांनी आपल्याला ग्रासलेलं होतं, ती खऱ्या अर्थानं सोडवायची असेल तर आपल्याला एकत्रित गेलं पाहिजे. मतविभागणीचा फटका आपल्याला घेऊन चालणार नाही. आणि म्हणून आपण ती चर्चा सुरू केली. ठीक आहे, काही गोष्टी काय घडल्या त्याच्यावरती आपण आज चर्चा करण्याचं काही कारण नाही, परंतु काही अपशकून झालं आणि महायुती 3 पक्षांची न होता 2 पक्षांची झाली. तर ह्या युतीचे नायक इथं बसलेले ते सांगता सभेला आहे. विषय काय होता? विषय होता श्रीरामपूरला आपल्याला परत ऊर्जित अवस्थेत न्यायचं, चांगल्या अवस्थेत न्यायचं. कारण आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, स्टेजवरती बसलेल्यांचं सगळ्यांचं एकमत झालं की श्रीरामपूरची खूप अधोगती झाली. म्हणजे आज आपण या शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा पाहतो आणि या पुतळ्याकडे सहज निरीक्षण केलं तर त्याच्या मागे ही मंडई दिसते. या मंडई शेजारी श्रीरामपूरचं पोलीस स्टेशन दिसतं. मला वाटतं अनेक वर्ष झाले असतील.
सुजयदादा इथं चर्चा झाली की पूर्वीचं म्हणजे 25 वर्षापूर्वीचं श्रीरामपूर बनवू असं विरोधक म्हणतात. म्हणजे त्यांची क्यूच येते खरं. कारण मी जो काळ सांगतोय तुम्हाला तो साधारण 75, 80, 82 पर्यंतचा सांगतोय की माझं लहानपण श्रीरामपुरात गेलं. तर ही मंडई दिसायची, पोलीस स्टेशन थोडंफार दिसायचं. पण नंतरचा जो विकास झाला श्रीरामपूरमध्ये, अनेक वर्ष ही मंडई कुणाला दिसली नाही. हा टावर म्हणजे घड्याळ दिसायचं फक्त. घड्याळ आपलं चिन्ह आहे बरं का, ते घड्याळ दिसायचं. मात्र श्रीरामपूरचं शहर पोलीस स्टेशन देखील दिसायचं नाही, इतकी दुरावस्था या शहराची झाली होती. मग तिथून संगमनेरच्या नाक्यापासून निघालं, नेवासा रोडच्या नाक्यापर्यंत गेलं काय, किंवा गोंदवणीवरून निघून बेलापूर नाक्यापर्यंत गेलं काय, अनधिकृत बांधकामांनी हे सगळं व्यापलं होतं शहर. हा वाईटपणा कोणी घ्यायला तयार नव्हता की ही अनधिकृत बांधकामं काढावीत. तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली या शासनाने निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आली, फरमान निघाला आणि आपल्याला हे करावं लागलं. पण नुसतं करून थांबलो का? काल परवा नामदार साहेब ज्यावेळी श्रीरामपूरच्या दौऱ्यावरती आले होते त्यांनी 4 बैठका एका दिवसात घेतल्या. उत्सव मंगल कार्यालयात घेतली, गोंदवणी रोडला घेतली, तिकडे संगमनेर नाक्यावरती घेतली, इकडं नेवासा रोडला घेतली. आणि 4 ठिकाणी नामदार साहेबांनी सांगितलं की जे जे या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये विस्थापित झालेले आहेत, मग ते टपरीधारक असतील, छोटे दुकानदार असतील, गोरगरीब असतील, झोपड्यांमध्ये राहणारे असतील, त्यांचं सगळ्यांचं 100% पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना त्यांच्या राहत्या जागेवरून काढलं जाणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी नामदार साहेबांकडे महसूल खातं होतं. ग्रामीण भागातले काही प्रमुख इथं बसले आहेत, इंद्रनाथ पाटील थोरात काका इथं बसलेले आहेत. अनेक वर्षांपासून या तालुक्यातील शेतकऱ्यांचा, खंडकऱ्यांचा प्रश्न होता. कुणी सोडवला? तो खंडकऱ्यांचा प्रश्न किती वर्ष चर्चेत होता. याच नामदार साहेबांनी, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री असताना तो सोडवला. नुसतं तेच नाही तर अनेक गावांना गावठाणाची जागा नव्हती. शेती महामंडळाकडनं विना मोबदला गावठाणांकरता ती जागा दिली. आपल्या श्रीरामपूरच्या शहरालगत 200 कोटी रुपयाची जागा महसूल मंत्री असताना त्यांनी घरकुलांकरता दिली. आणि काल परवा सुजयदादा ते सांगत होते बैठकांमध्ये की तिथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4000 घरकुलं आपण बांधणार आहोत पुढच्या 1 वर्षाच्या आत. 4000. आणि त्या विना मोबदला दिलेल्या जमिनीवरती प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येक घरकुलामागे 2.5 लाख रुपये आणि घरकुलाची चावी या विस्थापित झालेल्या गोरगरिबांना दिली जाईल हे आश्वासन देत होते. हे आपलं वचननामा आहे. आणि विरोधक काय सांगतात, अतुल 25 वर्षापूर्वीचं श्रीरामपूर बनवायचं. साधारण जगभरात आपण कुठं पाहिलं तर सुजयदादा देखील तुम्हाला सांगतील, राज्यकर्त्यांचं एक काम करण्याची जी पद्धत असते ते भविष्याचा विचार करून काम करत असतात. भूतकाळातून काही शिकायचं असेल, इतिहासातून काही शिकायचं असेल तर झालेल्या चुका शिकायच्या असतात. आणि झालेल्या चुका दुरुस्त कशा करायच्या त्याच्याकरता वर्तमानात जगायचं असतं आणि भविष्याचं तुम्हाला नियोजन करायचं असतं. श्रीनिवास बियाणीजींनी सांगितलं, इतर वक्त्यांनी सांगितलं, भविष्यातलं श्रीरामपूर कसा असावं त्याचं नियोजन करण्याकरता नामदार विखे पाटील साहेबांनी काही निर्णय घेतले. पाणी योजनेचा उल्लेख केला. अशी पाणी योजना जी तुम्ही मी कोणी मागितलेली नव्हती. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्वाच्या भावनाने त्यांनी हा निर्णय घेतला की पुढच्या 25-30 वर्षानंतर देखील या शहराची पाण्याची गरज भागली पाहिजे अशी योजना त्यांनी कार्यान्वित केली. कोणी मागितली होती का? असे काही ठोस कार्यक्रम समोर विरोधक मांडतायत का? स्वाभिमानी श्रीरामपूर झाला उल्लेख त्याचा.
आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इथं अश्वारूढ पुतळा आहे. काही नालायक नीच माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीने उल्लेख केला. श्रीनिवास बियाणींनी मला निरोप दिला की ही घटना घडली आहे, ही निषेधार्ह आहे, आपण निषेध केला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवलं, पक्ष बाजूला ठेवले. आम्ही फक्त एवढं ठरवलं की ज्या महामानवांनी, ज्या राष्ट्रपुरुषांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचा एकेरीने उल्लेख केला असेल तर आपण सगळ्यांनी जाऊन निषेध केला पाहिजे. आम्ही आलो इथे पायथ्याशी बसलो, आम्ही निषेध केला. अनेक वाहिन्यांनी, पत्रकार मित्रांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, आम्ही उत्तरं दिली. ज्यांनी हे दुष्कृत्य केलं त्यांनी आजपर्यंत माफी मागितली नाही, आजपर्यंत माफी मागितली नाही. आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी येऊन सांगितलं आमचा माणूस चुकलेलाच नाही. आणि हे फलकावर लिहितात स्वाभिमानी श्रीरामपूर. या अशा विचाराचे लोक स्वाभिमानी, यांच्याकडे काही विकासाचा आराखडा नाही. या शहरात आणि तालुक्यामध्ये ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्याच्यावरती भाष्य करण्याची तयारी नाही, भूमिका घेण्याची तयारी नाही. भाऊ, मधल्या काळामध्ये एक रील आली होती, तुम्ही पाहिली असेल, आपण बघतो रील. माझ्याकडे ज्यावेळी रील आली आणि मी उघडली, मी पाहिलं की मला ओळखीचा वाटला असा एक कोणतरी उंच माणूस होता, तो धावत सुटलाय कुठतरी. म्हणला हा माणूस ओळखीचा दिसतो, हा पळत सुटला, हा माणूस आहे कोण? मग नीट पाहिल्यावरती लक्षात आलं, अरे हा तर श्रीरामपूरचा आमदार आहे. त्या रील मध्ये तो आमदार पळत सुटलाय आणि नंतर तोच संतापून सांगतोय की कुठल्या दिशेला चाललंय श्रीरामपूर. कोण पळत सुटला होता? तुम्ही निवडून दिलेला आमदार. कुठे पळत सुटला होता? संजूदा, तुम्हाला आवडणार नाही हो, पण ते अनधिकृत घर आहे ना पाटागलीकडे, पाटालगत एक अनधिकृत घर आहे. ते कसं अनधिकृत आहे ते श्रीनिवास भाऊ तुम्ही नगराध्यक्ष झाला की सिद्ध होईल. पण तिथे एक मंगल कार्यालय, त्या मंगल कार्यालयाजवळ एक कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या दिशेने पळत गेला तो जीव वाचवायला. का? म्हणे कट्टेधारी मागे लागले होते. आता कट्टेधारी मागे लागले कुणाच्या? आमदाराच्या. आणि भाषण काय करतायत हे? गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर करू. मला कळतच नाही श्रीरामपूरची अधोगती इतकी झालीच केव्हा. म्हणून आमच्या वचननाम्याचा मुद्दा आहे. हे सुजयदादा खाजगीत सांगतात आणि अगदी व्यवस्थित सांगतात, गुन्हेगाराचा जात धर्म काही नसतो. तो कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, त्याला आळा बसलाच पाहिजे. तो आमचा वचननामा आहे. आता तुम्ही सर्व कुणाच्या बाजूने आपण उभं राहायचं? अहो, मला आठवतं, सुजयदादांना आठवणार नाही कारण ते तर फारच लहान असतील त्यावेळी. मी मगाशी सांगितलं वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत. मी शाळेत असताना शाळेमध्ये भूगोलाच्या विषयामध्ये एक विषय होता की या देशाची साखरेची किंमत श्रीरामपूरमध्ये ठरायची. तुम्ही ज्या कारखान्याचे चेअरमन आहात ना, या स्वाभिमानी श्रीरामपूरच्या फलकांना मला सांगायचंय, तो कारखाना पण श्रीरामपूर तालुक्यात होता. भौगोलिक आता राहता तालुका शिर्डी मतदारसंघ वेगळा झाला आणि तुम्ही तिकडे गेलात. पण 48 साली, म्हणजे जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तो 48 सालापासून तो प्रवरा सहकारी साखर कारखाना आहे. इथं बेलापूर इंडस्ट्रीज होता, टिळकनगर इंडस्ट्रीज होता, अशोक कारखाना तर फार नंतर आला. साखरेची बाजारपेठ आणि साखरेची किंमत, भाव श्रीरामपूर ठरवायचा देशाची. त्याच्या आधी गुळाचा भाव या बाजारपेठेत ठरायचा. आणि आज काय परिस्थिती आहे? बरोबर, मला देखील आश्चर्य वाटलं ज्यावेळी नामदार साहेबांनी भाषणात उल्लेख केला की श्रीरामपूरची ग्रोथ म्हणजे श्रीरामपूरची वाढ ही उलट्या दिशेने आहे, नेगेटिव्ह ग्रोथ सुरू झाली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. मधल्या काळात कोरोना आला, जगभरामध्ये आर्थिक मंदी आली, संकट आलं. मात्र तरी देखील देशामध्ये साधारण 6% 7% आर्थिक वाढ होत होती. हे कोणीच नाकारू शकत नाही.
या अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूर मात्र नेगेटिव्ह, मायनस. याला कारणीभूत कोण? याला कारणीभूत जे काही होते, जे काही विचाराचे लोक होते, त्यांची साथ सोडून संजू दादा तुम्ही बाहेर पडलात. बरोबर, बाहेर पडलात ना तुम्ही. असा श्रीनिवास बियाणी साहेब असतील, संजय छल्लारे साहेब असतील, अजून तुमचे सहकारी असतील. कंटाळले तुम्ही सगळे. साधारण हेच पाहून आम्ही देखील बाहेर पडलो की किती वेळा टीका करायची, किती बेताल आरोप करायचे. नुसती टीका करून, आरोप करून साध्य काय होतंय? मोदी साहेबांना आपण सहकार्य केलं पाहिजे, म्हणजे त्यातनं आपला विकास घडेल, आपल्या लोकांचा विकास घडेल, आणि आम्ही देखील एनडीएत सामील झालो. तर संजूदादा फंड, तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी, मनोज लबडे आणि सगळेच, तुमच्यापेक्षा जास्त हुशार आम्ही. तुमच्या आधी आम्ही निर्णय घेतला. बरोबर, बरोबर आहे ना? यांच्या आधी आमचा निर्णय झाला. आता आमच्यापेक्षा हुशार कोण? आमच्यापेक्षा हुशार यांचे वडील. आमच्या आधी 2 वर्ष गेली तिकडं. तिकडं म्हणजे कुठं? इकडं. एनडीए मध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारून राधाकृष्ण विखे पाटील साहेब विरोधी पक्ष नेतेपदाचं पद सोडून गेले. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही, शिवतीर्थावरती, त्यामुळे खोटं बोलणार नाही, अजिबात नाही. असंही खोटं बोलता येत नाही. ते शिर्डीला आलेले होते, मी त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले आपण एकत्र जेवण करू. म्हणलं साहेब रात्रीचं मी जेवण करत नाही, मला ते अपचन होत. ते म्हणले नाही, थोडंसं काहीतरी खा माझ्याबरोबर, मी जेवतोय. बसलो आम्ही. आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब पाटील साहेब मला म्हणाले की अविनाश, टीव्ही बघताय का तुम्ही? टीव्हीवरती नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण चालू होतं. म्हणलं बघतोय. आणि मला असं वाटतं की या देशाचं जे भविष्य आहे ना, हा माणूस ज्या पद्धतीनं काम करतो तेच योग्य आहे. आपण जरा असा वेगळा विचार केला पाहिजे. मला धक्काच बसला. म्हणलं साहेब असं काय बोलताय? आपण विरोधी पक्ष नेते आहात, असं करून कसं चालेल? त्याने नाही म्हणे, मी बाकीचं काही टीका टिप्पणी करत नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ही व्यक्ती जी आहे, ज्या पद्धतीनं काम करते, आपल्याला जर विकास करायचा असेल आणि आपल्या लोकांचं भलं पाहायचं असेल तर आपल्याला देखील हा विचार केला पाहिजे आणि आपल्याला यांच्याबरोबर सहभागी झालं पाहिजे. हा दृष्टिकोन त्यांचा त्यावेळी होता. मला वाटलं ठीक आहे, आता जेवता जेवता गप्पा झाल्यात, फारसा विचार करू नये आपण याच्यावरती. आता जो निर्णय आम्ही 2019 मध्ये घेत होतो, जो निर्णय शेवटी आम्हाला 2021-22 मध्ये घ्यावा लागला अजितदादांच्या नेतृत्वाखाली, आमच्या 5 वर्ष आधी यांनी तो निर्णय घेतला होता. या विचाराचे लोक इथे आहेत. म्हणजे स्वतःला स्वाभिमानी म्हणतात, जे ज्यांचं नाव पुढं करून इथे वल्गना करतात की आमच्यावर आमचे हे साहेब आहेत. त्या साहेबांनी खुद्द ह्या सुजयदादांना कंटाळून बरं का, कारण हे इतकं लक्ष घालतात की त्यांना देखील तिथे एक महाआघाडी करावी लागली. आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह यांनी संगमनेर मधून हद्दपार करून टाकलं. आणि आता त्या चिन्हावरती त्यांचे शिष्य इथे लढायचं म्हणतात. स्वतःच्या गावात ते चिन्ह राहिलं नाही, ते चिन्ह घेऊन इथं उभे राहणार आहेत. त्यांच्या हातात सत्ता दिली तर आपलं काही होणार आहे का भलं? खरं हा प्रश्न आहे. आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत. दिल्लीपासून इथपर्यंत आता स्टेजवरती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक आहेत, युती आहे. पण सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनो, फार जास्त न बोलता, मी फार टीका टिप्पणी करण्यामध्ये विश्वास ठेवत नाही. आमचा अजेंडा फक्त विकासाचा अजेंडा आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा आमची भेट झाली त्या दिवशीच मला सुजयदादांनी सांगितलं होतं की दादा, आपलं, मला ते अधिक साहेब म्हणतात, ते म्हणाले अधिक साहेब आपल्याला फक्त श्रीरामपूरचा विकास सोडून दुसरं काहीच नाही. या एका विषयावरती आपण एक व्हायचं. इथली गुन्हेगारी जी वाढत चालली तिला कुठतरी आपण आळा घालायचा आणि सर्वार्थानं सगळी प्रगती करायची, एवढं ध्येय समोर आपण एकत्र आलं पाहिजे. त्यांनी सूचना केली, त्या सूचनेला मी हो म्हटलं. पुढचा इतिहास तुमच्या समोर आहे.
क्लेम खरं अनुराधाताईंचा होता, त्या मावळत्या नगराध्यक्ष होत्या. सुजयदादांनंतर मला नामदार साहेब देखील म्हणाले की नाही, त्यांचं ताईंचं काम खरंच खूप चांगलं आहे, त्यांच्याबद्दल काहीच आम्हाला निगेटिव्ह नकारात्मक ऐकायला मिळत नाही. परंतु बेरजेचं राजकारण आपल्याला करायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला रिस्क घ्यायची नाही नाना. चुकीच्या माणसांमध्ये किंवा त्यांच्या हातामध्ये सूत्र द्यायची नाहीत. श्रीरामपूरची विस्कटलेली घडी आपल्याला परत पूर्ववत करायची, बसवायची आहे. ताईंना तुम्ही सांगा 2 पावलं मागं घ्या. आता तुमच्यापैकी कोणीही एकट्यानी या बाप बेट्याबरोबर बसायचं. काय बार्गेनिंग करणार आहे हो तुम्ही? कारण युक्तिवादात असं करतात की तुम्ही त्यांच्या दोघांकडे बघता बघता कधी हो म्हणता तुम्हालाच कळत नाही. आता ते एकटेच आहेत म्हणून बोलू शकलो, ते दोघं असं तर काय बोललो असतो. पण त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते म्हणले की काय हरकत नाही, तुम्ही 2 पावलं मागे टाकत आहात, आपण पुढे काय करायचं ते बघू, मात्र श्रीरामपूरचा विकास साधू. हे त्यांनी सांगितलं. मी वरती ज्येष्ठांना सांगितलं आमच्या पक्षातल्या, म्हणलं अशी अशी परिस्थिती आहे, असं असं करावं लागेल. त्यांनी मला सांगितलं का काय जे करायचं तुम्हाला लोकल लेवलला तुम्ही करा, आमची काय हरकत नाही. म्हणून आज आमच्या तुमच्या समोर सांगणं आहे. तेव्हा बोलण्यासारखे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही आलात खरं ऐकायला सुजयदादांना, सांगता सभा त्यांची आहे, मला पाहुणा म्हणून बोलावलं. येणाऱ्या 2 तारखेला श्रीरामपूरच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती झाली आहे. कमळाच्या चिन्हावरती श्रीनिवास बियाणी उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी. आमचे अनेक सहकारी 22 नगरसेवक नगरसेविका पदाकरता कमळाच्या चिन्हावरती आहेत. आणि आमचे 12 सहकारी, 12 नाही आता 11च, कारण अनिता ढोकणे यांच्या मतदारसंघामध्ये 3A मध्ये निवडणूक काही टेक्निकल कारणास्तव रद्द झालेली आहे, ती पुढे होणार आहे. 11 ठिकाणी आमचे नगरसेवक नगरसेविका घड्याळच्या चिन्हावरती आहेत. त्याच्यात एक अनुराधाताई अधिक आहेत 3B मधून. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की 2 तारखेला नगराध्यक्ष पदाकरता कमळाच्या चिन्हावरती आणि नगरसेवक नगरसेविकाच्या पदाकरता जिथे कमळ असेल तिथे कमळ, जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळच्या चिन्हावरती मोठ्या भारी बहुसंख्येनं आपण मतदान करून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विजयी करा. आणि श्रीरामपूरला परत एकदा पुढच्या 25 वर्षाच्या प्रगती करता, पुढच्या 50 वर्षाच्या प्रगती करता हे नेतृत्व बदल करून या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना संधी द्या. म्हणजे आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मागे लागून, सुजयदादांच्या मागे लागून आपल्या मनात जो काही विकासाचा ढाचा आहे तो साध्य करू. यापेक्षा वेगळं काही नाही. एवढंच बोलून माझ्या बोलीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण भरपूर असं विस्तृतपणे या श्रीरामपूर शहराचं सर्वच लेखाजोखा सांगितला. यानंतर दादा आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुक्याचे अध्यक्ष हे जाहीर प्रवेश करीत आहे, प्रदीप वाघ साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रदीपजी वाघ साहेब हे सध्या शिवसेना गटाचे तालुक्याचे अध्यक्ष, हे भारतीय जनता पार्टीमध्ये यांचा जाहीर प्रवेश होत आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनाचे शहराध्यक्ष राहुल भंडारी यांचा देखील या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे. दादा आज आपल्याला या श्रीरामपूरचा माहोल बघून आणि नेहमी आपल्या सोबत असलेला RPI गटाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सुभाषदादा त्रिभुवन हे आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण RPI सुभाषजी त्रिभुवन साहेब हे आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय भोई समाज युवा मंच यांचा देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा होत आहे. सर्व राष्ट्रीय भोई समाज युवा संच यांचा मी मनापासून स्वागत व्यक्त करतो. सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. यानंतर दादा बोलतील. वेळ भरपूर झालेला आहे.
बरेचसे लोक गारटलेही असतील. आपण एकदा फक्त घोषणा देऊया. सगळ्यांनी हात वरती करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आज या श्रीरामपूर नगरपालिकेच्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेला व्यासपीठावरील उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री अविनाशजी अधिक साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्रीनिवासजी बियानी, उपस्थित असलेले माननीय संजूभाऊ फंड, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माननीय नितीनजी दिनकर, माजी नगराध्यक्ष माननीय अनुराधाताई अधिक, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील आमच्या या युतीचे सन्माननीय नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार माननीय दीपक भाऊ पठारे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माननीय श्री कानडे साहेब, आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, आलेले सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सगळ्यांचं नाम उल्लेख शक्य नाही. श्रीरामपूरमध्ये अनेक सन्माननीय मान्यवर असल्या कारणाने मी सगळ्यांचे नावं घेत नाही, पण आपण सगळे मला माफ कराल. माझ्या स्वभावाचा फार मोठा दोष आहे. बऱ्याचशा लोकांना तो पटतही नाही, बऱ्याचशा लोकांना तो पटतो, पण त्याचा मला काही फरक पडत नाही. मी या निवडणुकीला जेव्हा आलो, आज या निवडणुकीच्या सुरुवातीला मला आभार मानायचे आहेत माननीय अविनाश अधिक साहेबांचे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे आभार मानायचे आहेत माननीय अधिकताईंचे. माणूस मोठा त्याच्या मनाच्या मोठेपणामुळे होतो, आणि आज अनुराधा अधिकताईंनी नगराध्यक्ष पदाचा दावा सोडत श्रीरामपूरच्या विकासासाठी नगरसेवकाचं तिकीट घेतलं. याला फार मोठं मन लागतं. श्रीरामपूरमध्ये दोन प्रकारचे लोक आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. एक आमच्या व्यासपीठावर बसलेले आहे अधिकताई, ज्यांनी हा निर्णय घेतला की जर श्रीरामपूरच्या विकासासाठी मला थांबावं लागत असेल तर मी थांबायला तयार आहे, पण श्रीरामपूरमध्ये युती तुटायला नको, ही भावना घेऊन आमच्या व्यासपीठावर एक आमची भगिनी बसली आहे. आणि दुसरे जे तुम्हाला उल्लेख केला हे बिबटे, जे फक्त मी कसा खुर्चीवर बसेल या स्वार्थाने ही युती तोडायची, ही युती तोडून काँग्रेसला कशी मदत होईल असा विचार करून शिवसेनेला वेगळं घेतल्यानंतर उभे राहिलेले आमचे समोरचे उमेदवार, या दोन लोकांमधला फरक समजून घेतला तर श्रीरामपूरमध्ये खरा बदल होईल. आज ज्या स्टेजवर बसलेले युतीचे आमचे सर्व लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आज युती झाली तर अजून एक व्यक्तीचं मोठं मन होतं, आणि ते आहे आमचे भाऊ संजय भाऊ फंड, ज्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत श्रीनिवास बियानीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची शिफारस जर कोणी केली असेल तर आमच्या फंड साहेबांनी केली. संघटना मोठी होती मोठ्या मनांच्या लोकांच्या मनाच्या मोठेपणामुळे. सगळं मलाच पाहिजे, माझ्याच घरात, माझ्याच मुलाला, माझ्याच नातवाला, माझ्याच बायकोला, माझ्याच कामगाराला, माझ्याच ड्रायव्हरला, असा श्रीरामपूर विकास होऊ शकत नाही. मला नको तुला, श्रीरामपूर वाचवायचं असेल तर मी नाही तू, ही भावना जोपर्यंत श्रीरामपूरच्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत श्रीरामपूरचा विकास होऊ शकत नाही. आपल्याला जर श्रीरामपूर बदलायचं असेल तर ही निवडणूक श्रीरामपूरच्या विकासाची शेवटची संधी आहे. भाषण करून, सोशल मीडियावर ट्रोल करून, आरोप प्रत्यारोप करून श्रीरामपूर विकसित होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला मी एकदाच आलो, त्याची एवढी ट्रोलिंग झाली की कसा कसला कार्यक्रम, कोणी अध्यक्ष नाही, कोणाचं भाषण नाही. अरे कशाला भाषण अध्यक्ष पाहिजे, तुमच्याकडून 40 वर्ष काही झालं नाही, मी 6 महिन्यामध्ये करून दाखवलं. यासाठी तुमच्या 40 वर्ष याच्यामध्येच गेले. हा अध्यक्ष, हा सचिव,
हा चिमक्या, हा डुमक्या, याला मफलर घाला, याला घाला, याला तिकडे पाठवा, याला इकडे पाठवा. मी असं पाहत होतो श्रीरामपूरकडे. म्हटलं इथले मुद्दे काय? ते म्हणजे दादा महाराजाचा पुतळा होत नाही. म्हटलं कशामुळं? म्हटलं दादा हेच कोणाला कळत नाही की पुतळा का नाही उरायला. महाराजांचा पुतळा होत नाही हे सगळ्यांना माहिती होतं, पण कशामुळे होत नाही कोणालाच माहित नव्हतं. का? कारण की या दोन्हीही समोरच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे आणि काँग्रेसचा एकच उद्देश होता की जर भांडवल लांबवत राहिलं तर आपलं अस्तित्व टिकेल. हे भांडवल आम्ही संपवलं याचा आक्षेप त्यांना आहे आणि याच्या पुढे सगळे भांडवल असे संपत राहणार आहेत. श्रीरामपूरमध्ये प्रत्येक वेळेस आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी नवे नवे मुद्दे पुढे येतात, ज्याचा खरं श्रीरामपूरच्या वास्तविकतेशी काही संबंध नाही. कधीही जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले का मांडी घालून बसतात, म्हणतात जिल्हा विभाजन मध्ये श्रीरामपूरला न्याय मिळाला पाहिजे. कधीही कुठलाही आरोप झाला का मांडी घालून बसतात रस्त्यावर, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे. अरे आम्ही कुठं नाही म्हणतोय, कोणी म्हटलं का नकोय, कोणी विरोध केलाय? अरे जिल्हा विभाजन अजून व्हायचंय, विभाजन व्हायला अजून राज्य शासनाला 2000 कोटी रुपये लागणार आहे. ते पैसे उपलब्ध व्हायचे. 15 वर्षापासून हा जिल्हा विभाजनचा रेडिओ चालू आहे, अजून काही झालंय? म्हणजे जी गोष्ट झालीच नाही त्याच्यावर फक्त मुद्दा बनवायचा आणि राजकारण करायचं. अरे जिल्हा विभाजन झाल्यावर आमचा कधीच विरोध नाहीये. जर त्या कालावधीमध्ये श्रीरामपूरचा नंबर लागत असेल होऊन द्या श्रीरामपूर. श्रीरामपूर जरी जिल्हा झाला तरी विकास फक्त सुजय विकेच करणार हे पण तुम्हाला सांगतो. पण फक्त एखादा मुद्दा उपस्थित करायचा आणि भांडवल करायचं आणि मांडी घालून बसायचं. काहीतरी गडबड झाली मधल्या कालावधीमध्ये, गोष्ट झाली स्वाभिमानी श्रीरामपूरकरची. स्वाभिमानी श्रीरामपूर स्टिकर बनवले. अरे बाबा तुम्हाला सांगायची गरज नाही, श्रीरामपूर खरा स्वाभिमानीच आहे आणि आयुष्यभर स्वाभिमानीच राहणार. ते तुमच्या सांगण्याने कोणी स्वाभिमानी होत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जे स्वाभिमानाचे स्टिकर लावलेले आहेत, मला त्या लोकांना विचारायचंय, श्रीरामपूरकरांना नाही, पण ज्या लोकांनी श्रीरामपूर स्वाभिमानी स्टिकर लावून गाड्यामध्ये फिरतायत, मला त्यांना विचारायचं तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? तुमच्या श्रीरामपूरचा आमदार करण्यासाठी श्रीगोंद देऊन माणूस आणला याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला लावता आला नाही याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रश्न सोडवता नाही येत याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष आमच्या माता भगिनी गुन्हेगारांच्या विळख्यात घुडलेल्या आहेत त्याचा हा स्वाभिमान. आणि या खोटा स्वाभिमानामुळे श्रीरामपूरची झालेली वताहत. अरे तुम्ही काम केलं असतं तर बाहेरच्या लोकांची गरजच पडली नसती ना. तुम्ही हा पुतळा 40 वर्षापुढे लावला असता तर सुजय विखे आलाच नसता. तुमच्याकडून होत नाही, तुम्ही बांगड्या घालून बसलेत आणि आम्ही जेव्हा ही घाण साफ करायला आलो तर आमच्यावर तुम्ही आरोप करतात. अरे आहे तुमची हिंमत गुन्हेगारांवर बोलायची? अरे तुमच्या उमेदवारांवरच आतंकवादचा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही कस काय गुन्हेगारी संपवणार? यांच्या उमेदवारांचे क्वालिफिकेशन, कोणी मोक्का, कोणी एमपीडीए, कोणी 307, कोणी पॉक्सो. या श्रीरामपूर नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये श्रीरामपूरची न्याय व्यवस्थेचे सगळे FIR चे कलम लागू आहेत. पण राजकारणासाठी लाचारी यांची इतकी झाली की यांना गुन्हेगारांचा आसरा घेतल्याशिवाय पर्याय नाही. हा यांचा स्वाभिमान आहे. हे तुम्हाला कधीही न्याय देऊ शकणार नाही. मला काय फार वेळ आहे, मला काही काम धंदा राहिला नाही, मी बेरोजगार आहे म्हणून मी इकडे येत नाही. ज्या तालुक्यानी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी स्वर्गीय अधिक साहेबांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी सातत्याने विकासाची दृष्टिकोन या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिली, त्या तालुक्याचा नाश होऊ नये म्हणून ही शेवटची संधी द्यायला आपण श्रीरामपूर शहरामध्ये निवडणूक लढवत आहोत. हे भाषणं होतील, चर्चा होईल, कोणीतरी निवडून येणार, कोणीतरी पडणार. ही निवडणूक एकट्या नगराध्यक्षाची नाहीये, ही निवडणूक एकट्या नगरसेवकाची नाहीये, ही निवडणूक आहे श्रीरामपूरच्या अस्मितेची. ही निवडणूक आहे श्रीरामपूरच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची.
आज या श्रीरामपूरला ज्या अवस्थेमध्ये गुंडाळलं गेलंय, कुठेतरी आपले डोळे उघडावं लागतं. आज जर आपण एक चूक केली तर या चुकीला परत माफी मिळणार नाही. तुम्ही माझ्यावर सोपवा, मी आहे, अविनाश अधिक साहेब असतील, आम्ही जबाबदारी घेतो. आज आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहेत. तुम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून द्या. त्या श्रीरामपूर शहराची आणि तालुक्याची पालकत्वाची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणारा शब्द तुम्हाला. गोड बोलणारा माणूस विकास करू शकत नाही. गोड बोलणारे माणूस हे सगळ्यात घातक असतात. फक्त हसत राहायचं. काय चाललंय? ठीक आहे. अरे बापरे, असं झालं? कुठे झालं गोळीबार? असं मी पाहतो. गोड बोलणारा माणूस तुमच्या कामाचा नाही. आज श्रीरामपूरला कडू माणसाची गरज आहे आणि तो माणूस तुमच्या समोर डॉक्टर सुजय विखे पाटील उभा आहे. जर या गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हाला पर्याय नाही. आज जर श्रीरामपूरमध्ये लोक उघडा दिवस घेऊन कट्टे घेऊन फिरत असतील तर याचं कारण कोणाचं आहे हे सांगितलं पाहिजे. 40 वर्ष ज्यांनी या शहरामध्ये सत्ता गाजवली, हे त्यांच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे की आज आमच्या महिला रात्री बाहेर निघायला घाबरतात. तुम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, 3 वर्षामध्ये तुम्हाला श्रीरामपूरची घाण साफ करून देतो, हा सुजय विखेचा शब्द आहे. आणि या नाकारतेपणाला झाकण्यासाठी प्रत्येक वेळेस धर्माचं राजकारण, हिंदू मुसलमान करा आणि मतं मिळवा, जातीपातीचं राजकारण, मराठा कोण, ओबीसी कोण, बौद्ध कोण, मातंग कोण. मी श्रीरामपूरला मनुष्याला माणुसकी म्हणूनच पाहायला आलोय. मला फरक पडत नाही. गुन्हेगार जर हिंदू असला तरी मी ठोकणार, गुन्हेगार मुसलमान असला तरी ठोकणार. हे गुन्हेगारीचं राजकारण. अरे आपण भारतामध्ये राहतात, आपण 21व्या शतकाची गोष्ट करतो आणि आपण आज एकमेकाला अशा द्वेष भावनेने पाहतो. या शहरामध्ये सगळ्यांना राहायचा अधिकार आहे. हे कोणी एकट्या व्यक्तीचा विषय नाहीये. पण तुम्हाला फक्त भरकटून दिलं जातं, तुम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत. फक्त दाखवतं की आपण कसं घाबरलेलो आहोत. अरे कशाला घाबरायची गरज? कोण मारायला आला आपल्याला? अरे इथं उभा आहे ना मी. आहे कोणाचा दम मारून दाखवा, त्याला ठोकलं नाही तर नावाचा सुजय विखे सांगणार नाही. फक्त काही नाही तरी एक भाऊ काढायचा, काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं. आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही काय करतो. अतिक्रमण काढलं. अरे अतिक्रमण काढलं तर त्या अतिक्रमण धारकांना या झोपडपट्ट्यांमधून काढून, पत्र्याच्या शेडमधून काढून स्लॅबच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स द्यायची जबाबदारी पण विखे पाटील परिवाराची आहे. आज जेव्हा कॅनलच्या कडेचं अतिक्रमण काढलं गेलं, मला संजूभाऊ म्हटले बोलू नका. कसं बोलू नका? संडाशीचं पाणी डायरेक्ट त्या कॅनलच्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये 100 मीटरच्या अंतरावर श्रीरामपूर नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना. लोकांनी हे पाणी प्यायचं. अरे कोणाला तरी कठोर व्हावं लागेल, कोणाला तरी वाईटपणा घ्यावा लागेल तर तुम्हाला विकास मिळणार. सगळ्यांबरोबरच आपण गोड राहिलो तर कसं चालणार? आपण निर्णय घेतला, ती घाण आपल्याला पावली गेली नाही. त्या कॅनलवर असलेले प्रत्येक टॉयलेट आम्ही तोडले. हो तोडले, मी सांगतो तोडले. का? कारण की श्रीरामपूरकरांना स्वच्छ प्यायला पाणी मिळालं पाहिजे. 10 लोकांना नाराज करून जर 1 लाख लोक सुखी होत असतील तर त्या 10 लोकांना नाराज व्हावंच लागेल, हे पण तुम्हाला सांगतो. खोटं बोलून मला मतं मिळवायचे नाहीये. आणि तुम्हाला खोटे आश्वासनावर मतं पाहिजे असतील तर बाकी दुसऱ्या ठिकाणी भाषण ऐकून घ्या. इथं फक्त सत्य आहे आणि हे सत्य श्रीरामपूरसाठी गरजेचं आहे. हे सत्य श्रीरामपूरच्या विकासासाठी गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला घरं देणार, आम्ही तुम्हाला गाळे देणार, आम्ही तुम्हाला उपजीविकेचं साधन देणार. आणि आम्हीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसची युती आमच्या या श्रीरामपूर शहराच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार. आणि ती कशी करायची हे मला माहिती आहे. आणि ज्याला माहीत नसेल आणि ज्याला विश्वास नसेल, शिर्डीमध्ये जाऊन पहा. शिर्डीमध्ये आजही एकही आवाज आणि टाचणी पडत नाही. श्रीरामपूर शहरामध्ये या निवडणूक झाल्या 300 CCTVची घोषणा केली. 300 CCTV आपण लावणार आहोत. प्रत्येक माता भगिनींच्या प्रत्येक गल्लीमध्ये CCTV लावून आरोपींना आपण जेरबंद करणार आहोत. हे आपल्याला करायचं. पण आमचं दुर्भाग्य आहे की वारंवार भाषण करून वारंवार नाकारले गेल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही. जर तुम्हाला आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची काळजी नसेल तर मग आम्ही काय करणार?
ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. ही निवडणूक या श्रीरामपूरच्या पुढचे 25 वर्षाच्या भविष्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या श्रीरामपूरच्या माता भगिनींच्या सुरक्षतेची निवडणूक आहे. ही निवडणूक या श्रीरामपूरच्या बेरोजगार लोकांना रोजगाराची निवडणूक आहे. ही निवडणूक श्रीरामपूरच्या गोरगरीब जनतेला घराच्या देण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक श्रीरामपूरला स्वच्छ आणि सुंदर आणि समृद्ध श्रीरामपूर करण्याची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे. हे मतदान तर केलं नाही तर मग काही उपयोग नाही. मी किती जरी भांडलो, किती जरी घसा फाडला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. आपल्याला एक जीवानी, एक मुखानी, एक दिलानी या श्रीरामपूरला विकसित करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आज जर आपण येऊ शकलो नाही, संगमनेरने निर्णय घेतला, त्यांचे कामं सुरू झाले. जो निर्णय संगमनेरने घेतला तोच निर्णय तुम्ही देखील घ्यायला घाबरू नका. आपण श्रीरामपूरचा विकास करू. जो शब्द दिला तो पूर्ण करू. आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मान आपल्याला आहे. आपण कधीही शब्द पडू दिला नाही. आणि आज जो शब्द देतोय की श्रीरामपूरचा पूर्ण गुन्हेगारी 3 वर्षामध्ये मुक्त होणार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, हा शब्द सुजय विखे पूर्ण करून दाखवणार. आपण असं भंपगिरीने काही बोलत नाही. आपलं एक तर गॉन केस, आपण एकदा ठरवलं तर काम करत. आता याचा व्हिडिओ काढणार आणि ट्रोल करत बसणार, एवढंच काम आहे यांना. तुम्ही ऑफिसमध्ये बसून ट्रोल करत राहा. तुमच्या खालची जमीन निघालेली आहे. 3 तारखेला निकाल लागल्यावर श्रीनिवास बियाणी या श्रीरामपूरचे नगर अध्यक्ष होणार. ही आज काळ्या दगडेवरची पांढरी रेख आहे. आम्ही हे उद्योजक दिला. या उद्योजकाच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूर आज उद्योजकतेकडे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष दिला. अनुराधा अधिकताई सारख्या आमच्या एक अनुभवी नगराध्यक्ष आमच्या बरोबर आहेत. काय पाहिजे आपल्याला अजून? हे समोर बसलेले लोक, यांचं वागणं, यांचं बोलणं, यांचं चालणं हे आपल्यासाठी फार घातक आहे. माझं इथं घर नाही, माझी मुलगी इथं शाळेला जात नाही, ना माझा मुलगा बेरोजगार आहे. मी राहतो लोणीला, माझी मुलगी तिकडे शाळेत जाते, माझा मुलगा तिथंच. मी इथं आलो तुमच्यासाठी. तुम्हाला तुमच्या मुलांना मोठं करायचं असेल, तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल, श्रीरामपूर विकसित करायचं असेल तर एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. निवडणुकी दरवर्षी येणार आहेत, दर 5 वर्षी येणार आहेत. ते 40 वर्ष घडलं नाही ते एकदा 5 वर्ष संधी देऊन पहा. तुम्ही टाकलेल्या प्रत्येक मताच्या उपकाराची फेड ही विकास कामातून सुजय विखे तुम्हाला करून दाखवणार. हा विश्वास तुम्हाला कुठेतरी ठेवावा लागेल. जेव्हा 40 वर्ष एका परिवारावर विश्वास ठेवला तर 5 वर्ष माझ्यावर ठेवून पहा, 5 वर्ष आमच्यावर ठेवून पहा. हे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. नाही ठेवलं काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी येऊ. कधीतरी आपल्या वडापाव खाऊ, चहा घेऊन परत तुम्ही घरी या, मी माझ्या घरी. कामं भरपूर आहेत. ही जबाबदारी जेव्हा आपण भाषण करून येतो आणि भाषण करून जबाबदारी मागतो, ही सभा इथं घेण्याचं कारण एकमेव आहे की सुजय विखे काय करू शकतो हे तुमच्या डोळ्यापुढे उभा आहे आणि हे सुजय विखे करू शकतो. मला हे भाषण, हे सगळं, एवढे भाषण तर मी माझ्या आयुष्यात कधी स्टेजवर नाही ऐकले. बरोबर संजीव? मला हे नाही सवय कार्यक्रमाचा अध्यक्ष कोण, प्रास्ताविक कोण, अनुमोदक कोण, याच्यामध्ये 40 वर्ष गेलेत तुमचे. या 15 मिनिटं भाषण करा, सगळ्यांना ठोका, काम करा, निघून जा. हे तुम्हाला बदलावं लागेल. काळानुसार श्रीरामपूर बदललं पाहिजे. लोकांच्या वेळेला मर्यादा आणि किंमत असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण काम करतो. तर माझी विनंती आहे, जे मला बोलायचं मी तुमच्या पुढे मांडलं. तुम्हाला माझं म्हणणं पटलं. 2 तारखेला जिथं जिथं कमळ आणि जिथं जिथं राष्ट्रवादी घड्याळ दिसेल तिथं बटन दाबून टाका. वर खाली इकडे तिकडे पाहायची गरज नाही. इतके उमेदवार झालेत, काही काही कोणाला उमजायला तयार नाही. अपक्ष किती, पक्षाचे किती, एवढे मोठे मोठे सगळे चिन्ह श्रीरामपूरनी पाहिलेत. कोणी पंखा घेऊन बसलंय, तो पंखा कधी तुमच्या डोक्यावर पडेल माहित नाही. एसीची थंडीमध्ये गरज नाही. शिट्टी घेतली, ती शिट्टी फुकली, घरी आवाज कुठून निघाल हे माहित नाही. बरेचसे उमेदवार असे नगरसेवक व्हायला निघाले की ते कोणत्या प्रभागात उभे तेच त्यांना माहित नाही. 9 नंबरचा 1 नंबर मत मागतोय, 3 नंबरचा 4 नंबर नमस्कार घालू राहिला. एक जण, बरं नवा फॅड आहे राजकारणाचा. फॅड काय राजकारणाचा? मत बागायचे असतील तर कोणी दिसलं, हे वाक्य बरं का.
कोणी दिसला का पाया पडा, फक्त पाया पडा. एक तुमच्या उमेदवार अपक्ष एवढा भावनिक होऊन गेला पाया पडण्यामध्ये, तो एका माणसाचा पाय सोडा ना, इथं बस स्टँडच्या बाहेर पाय सोड ना. अरे बाबा बरं सोड सोड, नाही म्हणे मला मत द्या का. अरे तो म्हटलं मी बीडून आलोय बाबा, मी इथलं नाहीच आहे. अशी तर श्रीरामपूरची परिस्थिती. इतके उमेदवार, या महाराष्ट्राच्या सगळ्या नगर परिषदेच्या उमेदवारांची बेरीज एक तरफ आणि श्रीरामपूरच्या उमेदवारांची बेरीज एक तरफ. जो तो प्रचार करत सुटलाय, नमस्कार लक्ष ठेवा, नमस्कार लक्ष ठेवा. अरे तुझ्या बायको तुझ्याकडे पाय ना, तू लोकांना बोलतो लक्ष ठेवा. काय बोलावे यार. एक गडीला हे माहित नाही, पाय सोडला तरी दुसरा तिकडे बेलापूरला पोहोचला, नमस्कार नमस्कार. त्याला माहित नाही श्रीरामपूर संपली आणि बेलापूर सुरू झालंय. काय चाललंय श्रीरामपूर मध्ये, काय आपलं डोकंच काम करत नाही तुमच्या पुढे. बाबांनो लक्ष ठेवा. आणि फोटो तर बिहारी शेठ भारी, तुमचा फोटो एकदम पा एकदम चकाचक, दाढी वाडी जायला काय आवाज नाही एकदम. सगळ्यांनी असे त्या फ्लेक्स बोर्ड फोटो छापण्यासाठी श्रीरामपूरचे सगळे फोटो स्टुडिओ फुल. कोणी असा भांग पाडलाय, कोणी तसा भांग पडलाय, कोणी असं आहे, कोणी असं आहे, कोणी असं आहे. माझ्याकडे पहा, आपली दाढी सुद्धा नाही, जायला आपण हे करतच नाही धंदे, फोटोच काढले नाही. हे कोणते फोटो उचलून लावले देवालाच माहिती. मी कधी फोटो स्टुडिओ मध्येच गेलो नाही, कारण की आपल्याला देखणं दिसायचंच नाही. आपल्याला श्रीरामपूर देखणं करायचं, यासाठी आपण काम करतो आणि हे आपलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुम्हाला पूर्ण करून दाखवेल. एकदा आमच्या या श्रीरामपूरच्या माता भगिनींनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून एकदा आम्हाला काम करायची संधी द्या. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरून तुम्हाला शब्द देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हॅलो, सर्वांनी जागेवर उभं राहायचंय.